आठवडी बाजाराचा प्रश्न सतत नगरपालिका निवडणूक आली की त्या दरम्यान हा प्रश्न चर्चेला जातो आणि परत नंतर तो प्रश्न काय सोडवला जात नाही. आज तुम्ही जे म्हणतात की माजलगाव शहरामध्ये बायपासला सर्व नंबर 382 मध्ये 2 एकर शासनाने जागा संपादित केलेली आहे. आज बी ती जागा शासनाच्या ताब्यात नाही जागा ती आणि त्या ठिकाणी आज ती जागा संबंधित जी मूळ मालक आहे त्या मूळ मालकाने वेगळं क्षेत्र दाखवून खड्ड्यामध्ये ती जमीन दाखवलेली आहे. नाही त्याचं ती जमीन मग आता त्या माझ्या ठिकाणी मालकाची नजर होती त्याच्यावर, परंतु तसं नाही दादा चतुर्सीमा जी आहे पण record करताना- आपण बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये आणि- इथं धनंजय मुंडे काय ओबीसी आहेत का? मला पहिला प्रश्न विचारायचा, ते ओबीसी आहेत का? कोण आहे ते विसनरी कोण आहे? विजयंती आहेत, हां. विमुक्त आणि भटक्या. आज माजलगाव मतदारसंघाचे आमदार सन्माननीय प्रकाश दादा सोळंके यांची महासंघाच्या माध्यमातून मुलाखत घेत आहोत. सर्वप्रथम मी दादाचं महासंघर न्यूजमध्ये स्वागत करतो. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, महासंघर न्यूजची ही पहिली मुलाखत आहे. सध्या माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. राजकीय रणसंग्राम, आपला विकासाचा मुद्दा, यावर आपण निवडणुकीचे सध्या प्रचार सभेत व्यस्त आहात. आपलं नगरपालिके ताब्यात घेण्याचं व्हिजन काय आहे? हे पहा, आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यान कॉपी ते जाहीरनामा प्रसिद्ध करून ते विजन आम्ही जनतेसमोर मांडलेलं आहे. या शहरामध्ये प्रामुख्यानं पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा समाधानकारकरित्या सुटलेला नाही. खरं म्हणजे नागरिकाला दररोज पाणी मिळालं पाहिजे. मानसी 135 लिटर पाणी मिळालं पाहिजे. परंतु दुर्दैवानं कधी 4 दिवसाला, 8 दिवसाला, कधी 10 दिवसाला अशा पद्धतीनं पाणी मिळतं आहे. आणि म्हणून मी 5व्यांदा या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर हा पाणी प्रश्न सोडवायचा याच्या दृष्टिकोनातून शासनाकडे नव्यानं प्रस्ताव दाखल करून 100 कोटी रुपयाची योजना मंजूर करून घेतलेली आहे. तिचं टेंडर झालं आहे, त्याचं काम चालू आहे आणि पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करून माजलगावचा पाणी प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे. ते आमचं पहिलं कलम आहे विजनमधलं. दुसरं आमचं महत्त्वाचा मुद्दा आहे की नागरिकाच्या, गोरगरिबाच्या आरोग्यासाठी आम्ही काय करणार. तर शासनाकडं पाठपुरावा करून या ठिकाणी मी 50 खाटाचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून घेतलं. उपजिल्हा रुग्णालयामध्ये अंदाजे 30 डॉक्टरांचा स्टाफ असणार आहे आणि सगळ्या महिला आणि बालकांसाठी 60 खाटाचं स्त्री रुग्णालय आम्ही मंजूर करून घेतलेलं आहे. बाजाराचा प्रश्न हा गेल्या 50 वर्षापासून पेंडिंग आहे असं म्हणलं तर काय हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की जी जागा DP प्लॅनमध्ये बाजारासाठी रिझर्व आहे त्या जागेवरती घराचे बांधकाम झालेले आहे. तिथं काही रिक्त जागा नाही आणि त्यामुळं नगरपालिकेकडं जागाच नाही बाजार भरवायला. म्हणून शासनाची मदत घेऊन 2 एकर जागा बायपासला खजानीची आहे. त्या ठिकाणी काही कधी खजान झालेली नाही. त्या रिक्त जागा बाजारासाठी मिळवून आम्ही निश्चितपणानं त्या ठिकाणी बाजाराचा प्रश्न सोडवायचं अशा पद्धतीनं लोकांना आम्ही आश्वासन देतो आहे. नंतर माजलगाव असं एकमेव शहर आहे की जिथं 2 नॅशनल हायवेज माजलगाव शहरातून गेलेले आहेत. एक मेन सिटीमधून गेला आणि एक बायपासने गेला. ज्यावेळेस हे काम झालं त्यावेळेस काही मी आमदार नव्हतो. 2014 ते 19च्या काळात हे काम झालं आणि त्यामुळं त्या ठिकाणी नाल्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळं शहरातून जो नॅशनल हायवे जातो त्याच्यावरती गुडघाभर पाणी जमा होतं. दुकानात पाणी शिरतं, घरामध्ये पाणी शिरतं आणि म्हणून नव्यानं आता ही अडचण लक्षात घेऊन आम्ही नव्यानं नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून 35 कोटी रुपयाचा प्रस्ताव केलेला आहे. जेणेकरून अशा पद्धतीने एक चांगला कार्यक्रम आम्ही लोकांच्या समोर मांडतो आहे. दोघांचा पण जाहीरनामा नाही दिसत. जाहीरनामा नाही ही एकच गोष्ट सिद्ध करते की त्यांना विजन नाही या शहरांचा. त्यांना फक्त विरोधकाला व्हिजन नाही आहे. विजन नाही, कारण त्यांनी विजन असतं तर ठेवलं असतं ना जनतेपुढं काही.
नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारासाठी 9 महिने जेलमध्ये राहिलेला आहे. त्याच्यामुळंच त्यांचं नगराध्यक्षपद गेलं. दादा, आठवडी बाजाराचा प्रश्न सतत नगरपालिका निवडणुका आली की त्या दरम्यान हा प्रश्न चर्चेला जातो आणि परत नंतर तो प्रश्न काय सोडवला जात नाही. आज तुम्ही जे म्हणतात की माजलगाव शहरामध्ये बायपासला सर्व नंबर 382मध्ये 2 एकर शासनाने जागा संपादित केलेली आहे. आज बी ती जागा शासनाच्या ताब्यात नाही जागा ती, आणि त्या ठिकाणी आज ती जागा संबंधित मूळ मालक आहे त्या मूळ मालकाने वेगळं क्षेत्र दाखवून खड्ड्यामध्ये ती जमीन दाखवलेली आहे. नाही त्याचं ती जमीन मग आता त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे ती जमीन शिल्लक आहे. ते तुम्ही म्हणता तो प्रकार कंपाऊंड मारल्यामुळं त्या मालकाची नजर होती त्याच्यावर, परंतु तसं नाही दादा, चतुर्सीमा जी आहे पण record करताना- आपण बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही खोलात जाऊ ना, पण ती जागा आहे तिथं आणि त्या ठिकाणीच आम्ही बाजार भरवणार आहे. ती जागा जी शिल्लक आहे त्या शिल्लक जागेवरच कुणी काही फेरफार केला असेल तर ते रद्द करावं लागेल आपल्याला, परंतु त्याच ठिकाणी बायपासला लागूनच बाजार भरणार. कारण त्या ठिकाणी त्यांनी त्या मूळ मालकांनी खड्ड्यात घातलेले आहे आणि समोरच घेणं आवश्यक आहे, तर बाजाराचा प्रश्न त्या ठिकाणी मिळणार आहे. बरोबर आहे. दुसरा प्रश्न असा आहे दादा की तुम्ही आता म्हणलात की ज्या लोकांचे झोपडपट्टीतले लोक आहेत त्यांना भोगवटदार म्हणून PTR त्यांना मिळालं नाही, भोगवटदार म्हणून त्यांना घरकुल मिळत नाही, परंतु त्या ठिकाणी जे राहतात आज ज्या आपल्या माजलगाव परिसरामध्ये जे काय आहेत ते त्या ठिकाणी ती ज्या ठिकाणी पुनर्वसन करून राहिलेत लोक, अतिक्रमण जे केलेलं आहे ती वैयक्तिक जागा आहे, शासकीय जागा नाही ना, आणि त्या जागेचा निकाल त्या मूळ मालकाच्या बाजूने लागलेला आहे. मग त्या ठिकाणी त्यांना नगरपालिकेला आपल्याला PTR कसे देता येते त्यांचं? नाही हे पहा, कारण शिवोला नगरपालिकेचे शिवो ह्यांना नोटीस दिल्या त्या कोर्टने त्यांच्या अतिक्रम काढा. तो पण प्रश्न मला माहिती आहे, पण बऱ्याच जागा शासकीय आहे तिथं. म्हणजे तुम्ही जे आझाद नगरची गोष्ट करताय बरोबर आहे ना, हो, तो पण प्रश्न मला माहिती आहे. परंतु ज्या आझाद नगर वगळता इतर जे अतिक्रमण आहे ते शासकीय जमिनीवर आहे, इनाम जमिनीवर आहे, आणि ते नियमाकुल करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत. आता खाजगी मालकाची जी काही जमीन आहे त्या ठिकाणी नगरपालिकेकडं काही जमीन शिल्लक आहे गृहनिर्माणासाठी, जी शासनाने 13 एकर 34 गुंठे. हां, त्या ठिकाणी आपल्याला ते घरकुलं बांधता येईल. त्या ठिकाणी त्यांना देऊन ते घरकुलं बांधता येईल. दुसरा प्रश्न असा आहे दादा की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे राज्यामध्ये आपली युती आहे आणि माजलगावमध्ये आपली युती नाही झाली. नाही, काही ठिकाणी झालेलं आहे. पहा, महायुतीतही काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजप एकत्र आहे शिवसेना विरोधात, काही ठिकाणी शिवसेना भाजप एकत्र आहे राष्ट्रवादी विरोधात. आपल्या जिल्ह्यामध्ये युती होऊ शकली नाही किंवा माझ्या मतदारसंघात युती झालेली नाही. त्याच्यामुळे शरद पवारचा ना आमची युती होण्याचा काही संबंधच नाही ना. नाही, शरद पवार भाजप भाजपचं म्हणताय. भाजपचं भाजप आणि शिंदेसेना ह्यांच्यामध्ये युती व्हायला पाहिजे होती, ती होऊ शकली नाही. आता ते पुढाऱ्यात नेते मंडळीचं काम आहे. आमच्या अजितदादा आणि पंकजाताईंनी बसून आणि शिंदेसाहेबांनी बसून काही एकत्रित प्रयत्न केला असता तर झाले असते, ते होऊ शकलेलं नाही. त्याच्यामुळं आता आम्ही एकमेकाच्या विरोधात आहे. आपल्या पक्षाच्या जे स्टार प्रचारक आहेत त्या स्टार प्रचारकामध्ये धनंजय मुंडे नंबर 3ला आहेत आणि धनंजय मुंडे आपल्याकडं प्रचाराला येणार नाहीत किंवा आपल्याला बोलायचे नाहीत, आणि ते आपल्याविषयी इथल्या जे स्थानिक लोकांच्या माध्यमातून जे आपल्याविषयी जे काही चुकीच्या गोष्टी करतात त्याची तक्रार आता अजित पवार आपल्याकडे उद्या 29 तारीख येणार आहे. आपण करणार का त्या? मी केलेली आहे पक्षाकडे ऑलरेडी. त्याला पक्षानेच आमच्याकडे एक एजन्सी नेमलेली आहे. पक्ष काही झोपलेला नाही. कुठला नेता कुठल्या नगरपालिकेमध्ये काय कारवाई चालू आहेत त्याच्या याचं रिपोर्टिंग अजितदादाला झालेलं आहे आणि मी स्वतः केलेलं आहे. दादा, मुस्लिम आपण विधानसभेला उमेदवार होतात त्यावेळेस मुस्लिम मतांनी आपल्याला म्हणजे मतदान झालेलं नाही त्यावेळेस. मग यावेळेस आपला उमेदवार मुस्लिम असून आपल्याला किती मुस्लिम समाजाचं मतदान मिळेल? कारण मुस्लिमचे 2 कॅन्डिडेट आहेत, किती मतदान आपण मुस्लिमचं घेऊ शकतो? आम्हाला 60% मतदान मिळेल अशी अपेक्षा आहे मुस्लिम समाजातून. जरी मला विधानसभेला तो एक महाराष्ट्रात आगळा वेगळा ट्रेंड होता, महाराष्ट्रात कुठेही मुस्लिम समाजाची मतं महायुतीला मिळालेली नाही. ही एक वस्तुस्थिती तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. नगरपालिका या स्थानिक निवडणूक आहेत आणि त्यामुळं आता हे म्हणजे या ठिकाणी मुस्लिम बांधव जरी त्यावेळेस काही गैरसमजुतीतून म्हणा किंवा काही मशिदीतून ऐलान झाल्यामुळं म्हणा
त्यांची भावना बदलली होती, पण आज काही तो प्रश्न नाही आहे. आम्हाला 60% मुस्लिम आणि 50% हिंदू बांधवांचा पाठिंबा मिळेल असं आम्हाला खात्री आहे. भाजपही म्हणतं आहे की आमचा ओबीसी हा DNA आहे आणि मधल्या काळामध्ये तुम्ही तुमचे जे काही ओबीसीच्या थोड्या वेगळे एक मराठा समाज म्हणून तुम्ही ओबीसीच्या थोड्या विरोधामध्ये तुमचे मत आले, त्याबद्दल तुम्हाला ओबीसीचं किती मतदान हे होईल? ओबीसीच्या विरोधात मी कुठंही बोललेलो नाही. मी जे नेते इथं येऊन सभा घेतात, लोकांना भडकवतात, त्याच्याबद्दल बोललो होतो. आता इथं धनंजय मुंडे काय ओबीसी आहेत का? मला पहिला प्रश्न विचारायचा, ते ओबीसी आहेत का? कोण आहेत ते ओबीसी नाही कोण आहेत? व्हीजेएनटी आहेत. हां, विमुक्त आणि भटक्या जागेत त्यांचं 4% रिझर्वेशन फिक्स करून घेतलं आहे त्याने. समजलं का? ओबीसीच्या रिझर्वेशनमध्ये त्यांचा समावेश नाही, त्यांचं वेगळं रिझर्वेशन आहे. त्यांना ओबीसीची काय चिंता करायची? परंतु इतर मागासवर्गीय जे आहेत ना, मागासवर्गीय आणि इतर राजकीय फायदा लिडरशिप कुठं तर करायची ओबीसीची, म्हणून काही नेते मंडळी फक्त बीड जिल्ह्यामध्येच का येतात? मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे, हां. बीडमध्येच का? इतर जिल्ह्यात कुठंही हे जाऊन भाषणं करत नाहीत, मेळावे घेत नाहीत आणि फक्त बीड जिल्ह्यामध्ये हे भडकवाभडकी करतात. ह्याचं कारण मला अजून कळालेलं नाही. हे होते सन्माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी महासंघाला मोकळ्या मनात दिलखुश अशी मुलाखत दिलेली आहे. मी त्यांचं पुनश्च स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार.